हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. डेलीच युट्यूब लाईव्ह मी घेतो आहे बिकॉज ऑफ स्टुडंटला इन्स्टंटली इन्फॉर्मेशन भेटावी, याच्या मागचं रिझनच हे आहे. तर युट्यूब लाईव्हचं रिझन आजचं हे आहे की आपल्याला स्टुडंटला काय ऑप्शन्स आहेत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ऑप्शन्स काय आहेत आणि हा जो राउंडचा रिझल्ट लागला आहे, तर त्या रिझल्टला आपण काय केलं पाहिजे? तर हा सगळ्यात महत्वाचा मोटिव्ह असणार आहे. या रिझल्टमध्ये आपण रिझल्ट लागलेला जर असेल, तर तुमचा रिझल्ट चेक करणे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट कट ऑफ्स जर काय आलेले आहेत, राउंडचे रूल्स काय आहेत आणि जर तुम्हाला सीट जर नाही भेटलेली, तर सीट जर भेटलेली नसेल, तर तुम्हाला नेक्स्ट राउंडमध्ये राउंड होणार की नाही, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे. तर याच्याही बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आधी मी पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन घेतो आणि त्यानंतर तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही वन बाय वन ड्रॉप करू शकता मेल बॉक्समध्ये, बट नॉट नाव. मी आधी पहिले पूर्ण एक्सप्लेन करून घेतो. सगळ्यात पहिलं कट ऑफ. मी तुम्हाला सगळ्यात पहिला म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफ आहे, तर त्याच्याबद्दल डिस्कस करून घेतो. म्हणजे जो प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफ आहे, तर त्याच्याबद्दल जर सांगायचं जर झालं, तर एकच मिनिट मी तुम्हाला सांगतो. प्रायव्हेट कॉलेजमध्ये बीएमएस ला कट ऑफ काय गेलेला आहे बघा. ओपन कॅटेगरीला 289 मार्क्स, 4,76,130 ऑल इंडिया रँकच्या विद्यार्थ्याला कॉलेज लागलेलं आहे. ईडब्ल्यूएस मध्ये प्रायव्हेट कॉलेजला नसतं. ओबीसी जर म्हणाल तर 286 मार्क्स वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. म्हणजे 4,83,146 ज्या विद्यार्थ्याची रँक आहे, त्या रँकच्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. एससी साठी 287 4,81,546 एवढ्या रँकच्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. त्यानंतर एसटी साठी 244 मार्क्स वरती विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटलेलं आहे. प्रायव्हेट कॉलेज बद्दल मी डिस्कस करतोय. हे जे कट ऑफ्स आहेत, तर हे मी कम्युनिटी ग्रुपमध्ये टाकणार आहे. तर कम्युनिटी ग्रुपमध्ये तुम्ही कंपल्सरी ऍक्टिव्ह राहा. मी तुम्हाला हे जे कट ऑफ्स आहेत, बीएमएस असो, एमबीबीएस, बीएमएस असो, बीएचएमएस असो, गव्हर्नमेंट असो या प्रायव्हेट कॉलेज असो, या सगळ्यांचे कट ऑफ्स मी इथे टाकणार आहे. यामध्ये पुढे जायचं जर झालं तर विजे ए कॅटेगरीसाठी 4,85,920 ऑल इंडिया रँक असणाऱ्या ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 286 मार्क्स वरती विजे ए मध्येही तुम्हाला भेटलेला आहे. विजे सी 287, विजे डी 287 आणि एसईबीसी सगळ्यात महत्वाचा म्हणजे एसईबीसी चा कट ऑफ हा 282 पर्यंत गेलेला आहे. हे जे कट ऑफ्स आहेत, यामध्ये आयक्यू कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा किंवा यांचे कट ऑफ नाही आहेत. यामध्ये ओनली ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीचे कट ऑफ आहेत. आयक्यूचे कट ऑफ सांगितलेले नाहीयेत. आयक्यूचा कट ऑफ ऑलमोस्ट 150 पर्यंत आलेला आहे. 150 मार्क्स पर्यंत आयक्यू कोटाचा कट ऑफ गेलेले आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे झालं प्रायव्हेट कॉलेजच्या कट ऑफ बद्दल. गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ मी तुम्हाला अजून ते काढायचं काम चालू आहे, तर ते कट ऑफ मी कम्युनिटी ग्रुप्सला टाकून देतो तुम्हाला. तर वन बाय वन जर बघायचं जर झालं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट सकाळी चेक केला आम्ही, तर त्यामुळेच लगेच लाईव्हची तयारी केली. आणि यामध्ये विद्यार्थ्यांना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 280 प्लस मार्क्स होते, प्रायव्हेट कॉलेजसाठी जे विद्यार्थी तयारी करत होते, त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे. कट ऑफ बद्दल झालं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या राऊंडचे नियम काय म्हणतात बघा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झाले आहे. म्हणजे जसं की त्यांनी ऑलरेडी म्हणजे एक नवीन रूल आला की त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना जुनं कॉलेज भेटलेलं आहे, ते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात. तर त्या चॉईस फिलिंगच्या चक्करमध्ये विद्यार्थ्यांचे चांगले कॉलेज सुटून आणि नवीन खराब कॉलेज लागलेले, म्हणजे जे नवीन कॉलेजेस आलेले किंवा जे कॉलेजेस चांगले नाही, असे कॉलेजेस विद्यार्थ्यांना लागून गेले. तर या कंडिशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सीईटी सेलला मेल करा, कॉलेजकडून कन्फर्मेशन घ्या, कारण हे जे नियम्स आहेत ते चेंज होऊ शकतात. सो तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंड आहे, यानंतर राऊंड होणार नाहीये असं एनसीआयएसएम नी सांगितलेलं आहे. त्यामुळं जे रूल्स आहेत, जे ओल्ड रूल्स, ते कन्फर्म नाही आहेत. सो तुम्ही कॉलेजवाल्यांकडून कन्फर्म करून घ्या, सीईटी सेल कडून कन्फर्म करा की नेक्स्ट राऊंड होणार असेल तर मग आम्हाला कोणतं कॉलेज भेटणार, जुनच कॉलेज घ्यायचं की नवीन कॉलेज घ्यायचं, हा सगळ्यात महत्वाचा रूल आहे. यानंतर या राऊंड मधले कुठलंही अपग्रेडेशन तुम्ही करू शकत नाही. जे कॉलेज तुम्हाला भेटलं आहे, तेच कॉलेज तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागणार
आहे. म्हणजे जी सीट भेटलेली आहे ती फायनल सीट असणार आहे तुम्हाला. त्यानंतर अलॉटमेंट करणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला चुकून जरी कॉलेज जर भेटलेलं असेल, तरी तुम्हाला कॉलेज घेणं, कॉलेजला रिपोर्टिंग करणं हे अनिवार्य आहे. या सीटमध्ये मॅन्डेटरी घेणं आहे. त्याच्यानंतर ही सीट तुम्ही सोडू शकत नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही सीट सोडायचा जर विचार करत असाल, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुम्ही नेक्स्ट राउंडमध्ये एलिजिबल राहणार नाही आणि जुन्या नियमानुसार तुम्ही इन्फॉर्मेशन बुकमध्येही हा रूल दिलेला आहे, की तुम्ही 2026 ची काउन्सिलिंगही जॉइन नाही करू शकत. बिकॉज जर तुम्ही शेवटच्या राउंडमध्ये जर सीट सोडलेली जर असेल, तर यामध्ये ती सीट तुमच्या नावाने पूर्ण 6 वर्ष व्हॅकंट असते. तर तुम्हाला पुढचे 2 वर्ष तुम्हाला काउन्सिलिंग जॉइन करता येत नाही किंवा नीटची एक्झामही देता येत नाही. हाही एक रूल आहे. हे लक्षात ठेवा. जर हा शेवटचा राउंड झाला, तर तुम्हाला आणि तुम्ही कॉलेज जर घेतलं नाही, तर तुम्हाला पुढच्या 2 वर्षाची किंवा 1 वर्षाची काउन्सिलिंग मधून बॅन केलं जाईल. त्याच्यानंतर नीटही एक्झामही देता येणार नाही. हा खूप महत्वाचा रूल आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, मी आधीही सांगितलं होतं, चॉईस फिलिंग करायची जर असेल, तर ती प्रॉपर काळजीपूर्वकच करा. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट जर म्हणायचं जर झालं, तर तुम्ही आता लगेच काय करायला हवं? बघा, आता लगेच तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करा. अलॉटमेंट डाउनलोड करा, कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा आणि लगेच तुमचं ऍडमिशनची प्रोसेस तुम्ही बिगन करा. उद्या तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. उद्या 29 तारीख आहे. तुम्ही लगेच रिपोर्टिंग करू शकता. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठलाही डाऊट असेल, काही असेल, ब्राईट फ्युचरच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. टीम तुम्हाला लगेच काही जे क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती आन्सर करून आणि जे बेस्ट टू बेस्ट सोल्युशन आहे ते दिलं जाणार आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक, ज्या विद्यार्थ्यांना अजून सीटच भेटलेली नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी काय करायला हवं? बघा, विद्यार्थी मित्रांनो, मी वेळोवेळी खूप टाइम सांगितलं, की तुम्ही बॅकअप ऑप्शन, हा बॅकअप ऑप्शनचा फायदा आताच्या सिच्युएशनला होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 280 पेक्षा कमी मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांना अजूनही महाराष्ट्रात सीट भेटलेली नाहीये. मग तुम्ही 280 मार्क्स असतानाही तुम्हाला जर सीट भेटत नाहीये, तर तुम्ही बॅकअप ऑप्शनकडे आता जायलाच हवं. बॅकअप ऑप्शन मध्ये जसं की मी कम्युनिटी ग्रुपला मेसेज टाकला आहे, की एमपी आहे, कर्नाटक आहे, पंजाब आहे. हे 3 ऑप्शन सध्याच्या सिच्युएशनला बॅकअप ऑप्शन म्हणून तुम्ही ठेवू शकता. पंजाबचं बजेट 12 लाख रुपयाचं पॅकेज आहे कॉलेज फीचं. कर्नाटकाचं ऍक्च्युअली 10 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग होती. आता कर्नाटकाचं ऑप्शन संपलेलं आहे. पंजाबची चॉईस फिलिंग आणि कॉलेजचं रजिस्ट्रेशन करण्याची टायमिंग हा आता अजून 1 तास आहे शिल्लक, 40 मिनिटं शिल्लक आहेत. तर तुम्ही या 40 मिनिटांमध्ये तुमचं पंजाबचं रजिस्ट्रेशन करू शकता. हा तुमचा बॅकअप ऑप्शन आहे. पुढचा राउंड होणार की नाही हे कन्फर्म नाही आहे. सो तुम्हाला जे काही करायचं असेल ते आत्ताच तुम्ही करू शकता. ब्राईट फ्युचरचा सपोर्ट हा तुम्हाला कायमच असणार आहे. वेळोवेळी गायडन्स आणि लाईव्ह सेशन्स आम्ही डेली, ऑलमोस्ट सध्या ही लास्ट मुवमेंट आहे, त्यामुळे डेली लाईव्ह सेशन्स घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. क्लोजिंग स्टेटमेंटमध्ये मी एवढंच म्हणेल, की हे तुमचा करिअरचं इम्पॉर्टंट स्टेज आहे. तुम्ही तुमचं इयर वेस्ट करू नका. बिकॉज ऑफ जसं एमबीबीएस ला नेक्स्ट एक्झाम लागू झाली आहे, तशीच बीएमएस लाही नेक्स्ट एक्झाम आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जेही काही असेल ते तुम्ही लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ऍडमिशन कुठेही घेतलं, महाराष्ट्रात घेतलं, अदर स्टेटमध्ये घेतलं, तरी तुमच्या डिग्रीला व्हॅल्यू सेम असणार आहे. बिकॉज तुम्ही नेक्स्ट एक्झाम देणार आहात, नेक्स्ट एक्झाम पास होणार आहात. हा सगळ्यात महत्वाचा विषय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण वन बाय वन सगळ्या क्वेश्चन्स कडे येऊया. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स आहेत. प्लीज वन बाय वन तुम्ही क्वेश्चन्स ड्रॉप करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नेक्स्ट राऊंड होईल का? नेक्स्ट राऊंड होणार की नाही हे अजून कन्फर्म नाही. बिकॉज ऑफ एनसीआयएसएमनी जी नोटीस दिलेली आहे, तर त्या नोटीसमध्ये क्लिअरली मेन्शन आहे, की 1 डिसेंबर ही लास्ट डेट असणार आहे ऍडमिशनची 2025 मध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, की खूप सारे, आता समजा हा शेवटचा राऊंड जर झाला, तर काही कॉलेजेसमध्ये सीट शिल्लक राहणार. तर मग त्या सीटचं काय होणार? तर याच्यावरती खूप साऱ्या कॉलेजेसनी हे घेतलेलं आहे, म्हणजे ऍक्शन घेतलेली आहे. तर त्या ऍक्शन मध्ये आमच्या माहितीनुसार इंटरनल काही माहिती येते, की एक राऊंड अजून होऊ शकतो. बट हे अजून कन्फर्म नाही आहे. पण तो राऊंड कसा असेल? फिजिकल राऊंड असणार आहे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, विषय समजून घ्या. हा फिजिकल राऊंड असणार आहे. जसा एमबीबीएसचा फिजिकल राऊंड झाला, त्याच पद्धतीने हा फिजिकल राऊंड होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर 282 ओबीसी कॅटेगरी एअर कोणत्या पर्यंत भेटेल? 282. बघा,
ओबीसी कॅटेगरी आहे. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ मी जस्ट सांगितलं, जसा की ऑलमोस्ट 285 समथिंग कट ऑफ गेलेला आहे, म्हणजे तुम्ही कमी मार्क्स वरतून राहिले आहेत. जर नेक्स्ट राउंड मध्ये जर तुम्हाला जर चान्स भेटला तर भेटू शकतो, बट इट्स नॉट शुअर. तुम्ही बॅकअप ऑप्शन साठी जायला हरकत नाही. पंजाबमध्ये बीएमएसचा कट ऑफ 89 आहे ना. पंजाबमध्ये बीएमएसचा कट ऑफ अजून 89 ऑफिशियली झालेला नाहीये, बट पंजाबमध्ये होण्याची शक्यता आहे बिकॉज ऑफ त्यांच्याकडे सीट खूप शिल्लक आहेत. बीपीटी राउंड होईल का? येस, बीपीटीचा राउंड 100% होणार. ग्रुप सी चा राउंड 100% होणार. रिवाइज कट ऑफ, रिवाइज कट ऑफ जर झालं तर रजिस्ट्रेशन 100% होणार आहे. रिवाइज कट ऑफ जर झालं तर महाराष्ट्र स्टेटला रिवाइज कट म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन चालू करावंच लागतं. जसं कर्नाटकामध्ये अजून रिवाइज कट ऑफ झालेला नाहीये, पण त्यांनी काल रजिस्ट्रेशन ओपन केले होते. एक सगळ्यात महत्वाचा खुलासा, युपी मध्ये एका विद्यार्थ्याला 114 मार्क्स वरती ओबीसी कॅटेगरीमध्ये त्याला ऍडमिशन भेटलेलं आहे बीएमएस ला, म्हणजे रिवाइज कट ऑफ होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 100% होऊ शकतो रिवाइज कट ऑफ. बीपीटीचा राउंड होईल का? येस, बीपीटीचा स्टे वॅकन्सी राउंड 100% होणार आहे. स्पॉट राउंड कधीपर्यंत होईल? मग स्पॉट राउंडचे जर स्पॉट राउंड होईल की नाही ते सीट मॅट्रिक्स वरती डिपेंड करतं. अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. एनटीडी फिमेल कॅन्डिडेट 273 एससी कॅटेगरी पर्यंत. ओके, एससी कॅटेगरीचा कट ऑफ हाय गेलेला आहे या राऊंड मध्ये, तर 273 पर्यंत नाही आलेला. त्याच्यानंतर 273 एनटीबी फिमेल फीट, नो, अजून तरी कन्फर्मेशन नाही भेटत त्याचं. 187 व्हीजे कॅटेगरी बीएचएमएस ला मिळेल का? बीएचएमएस चा कट ऑफ मी ग्रुपवरती टाकतोय, तुम्ही एकदा तो चेक करून नक्कीच घ्या. 194 ओबीसी बीएचएमएस भेटेल का? नो, नॉट शुअर. कट ऑफ टाकतोय, कट ऑफ काढण्याचं काम चालू आहे, तर ते कट ऑफ टाकलं जाईल. होप सो सर. होप जर असतील तर तुम्ही आयक्यू कोटाचं सिलेक्शन करायला कुठलीही हरकत नाही. 254 एससीबीसी, नो, नो चान्सेस. 254 वरती एससीबीसी मधून तुम्हाला बीएमएस भेटणं मुश्किल आहे, बिकॉज ऑफ कट ऑफ एवढा खाली येणार नाही. 285 पर्यंत आलाय, त्याच्यापेक्षा खालीपर्यंत येऊ शकत नाही. एसबीआर राउंड 2 होणार का? एसबीआर स्टे वॅकन्सी राउंड 2, नो, इट्स नॉट पॉसिबल. आता लगेच सांगू शकत नाही. 92 वरती रिवाइज कट ऑफ. येस, रिवाइज कट ऑफ आल्यानंतर मी तुम्हाला कंपल्सरी जस्ट लाईव्ह वरती लक्ष ठेवा. रिवाइज कट ऑफ आल्यानंतर मी लाईव्हचं तुम्हाला अपडेट देईल. तुम्ही लाईव्ह वरती लगेच सांगू शकता. I got a seat on SBG College Belgaum through stay vacancy round, but I didn't join. So effect of my eligibility on next year NEET or counseling process. No, कुठलीही इफेक्ट होणार नाही काउन्सिलिंग मध्ये, बिकॉज ऑफ तो स्टे वॅकन्सी राऊंड आहे आणि त्याच्यानंतर परत राऊंड होतोय तो तुमच्या याच्यावरती. बघा कधी इम्पॅक्ट होतं, तर जो राऊंड समजा त्या पूर्ण काउन्सिलिंगचा शेवटचा राऊंड असेल तर त्या टाइमला इम्पॅक्ट होतो. जर हा शेवटचा राऊंड जर असला तर तुमच्या याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. 174 बीएचएमएस नॉट पॉसिबल. ईडब्ल्यूएस मध्ये नॉट पॉसिबल आहे. आयक्यू कोटा सिलेक्ट करा, मॅनेजमेंट मधून सीट घेऊन टाका. गणपती कोलेकर, ओके. 281 एनटीसी कॅटेगरी बीएमएस भेटेल का? नेक्स्ट राऊंड मध्ये ट्राय करा. नवीन कॉलेजेस जर ऍड झाले, पण आता चान्सेस कमी वाटत आहे. कर्नाटका ओबीसी 138, नॉट पॉसिबल. अजून कर्नाटकाचा कट ऑफ डाऊन झालेला नाहीये. रिवाइज कट ऑफ सीट कधी लागेल? अजून नाही कन्फर्मेशन. जर सीट राहिल्या तर रिवाइज कट ऑफ लागणार आहे. 174 बीएचएमएस नॉट पॉसिबल, होणार नाही. आयक्यू कोटा घ्या. पीजे मेडिकल कॉलेज, इट्स अ न्यू कॉलेज. न्यू कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांना अजून त्या कॉलेजचं रेप्युटेशन तर चांगलं आहे, त्यांचे ओनर्स वगैरे चांगले आहेत, त्यामुळे कॉलेजचं रेप्युटेशन चांगलंच राहणार. 194 बीएचएमएस पॉसिबिलिटीज कमी आहेत. कट ऑफ बीएचएमएस चाही हाय जातो आहे. अजून राऊंड होणार का? राऊंड बद्दल कन्फर्मेशन मी आता लगेच नाही देऊ शकत. तुम्ही जस्ट आमचे कम्युनिटी ग्रुप जॉईन ठेवा. राऊंड जर अनाऊन्स जर झाला तर आम्ही कंपल्सरी राऊंड वरती लगेच तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ. 444 एमबीबीएस चान्सेस इन ओबीसी. एमबीबीएस इज राऊंड इज ओव्हर. एमबीबीएस चे राऊंड सगळे संपलेले आहेत. अस्मिता, एमबीबीएस चे राऊंड ऑल संपलेले आहेत. तुला जर आता या मोमेंटला जर एमबीबीएस करायचं असेल तर अब्रॉडचा ऑप्शन तू घेऊ शकतेस. देन बीएमएस नेक्स्ट राऊंड होणार का? बीएमएस साठी नेक्स्ट राऊंड सायली अजून कन्फर्मेशन नाही त्याचं. ओके, ग्रुप जॉईन करायचा जर असेल तर मी आता जस्ट चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकतोय, त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करा. 266 बीएमएस नॉट पॉसिबल. 266 वरती बीएमएस होणार नाही. कॉलेजला हॉस्टेल घेणं कंपल्सरी आहे का? प्रायव्हेट कॉलेज असेल तर कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजला कॉलेजवाले कंपल्सरी करता हॉस्टेल. 193 ओबीसी बीएचएमएस नॉट पॉसिबल, चान्सेस कमी आहे. आयक्यू कोटा सिलेक्ट करण्याची कोशिश करा.
मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन घेण्याचा ट्राय करा आणि कट ऑफ मी तुम्हाला आता ग्रुपवरती टाकतोय. मी तुम्हाला कम्युनिटी ग्रुपची लिंक देतोय. तुम्ही प्लीज त्या कम्युनिटी ग्रुपला जॉईन राहा. हा कम्युनिटी ग्रुप तुमच्यासाठीच आहे, टोटली फ्री आहे. ज्याही विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स येत आहे किंवा काही लेटेस्ट अपडेट हवे असणार, यामध्ये आम्ही कंपल्सरी टाकत असतो. तर तुम्ही हा कम्युनिटी ग्रुप कंपल्सरी जॉईन करून ठेवा. इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट, टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. ज्याही विद्यार्थ्यांना पाहिजे असणार आहे, ज्यांना इन्फॉर्मेशन लागते टाइम टू टाइम, तर त्यांना अपडेट्स म्हणून हा ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा. मी तुम्हाला ग्रुपचं आता जस्ट इन्फॉर्मेशन टाकतो आहे. इट्स ड्रॉप डाऊन. 289 BMS भेटेल का? तुम्ही काय चॉईस फिलिंग केली होती त्याच्यावरती डिपेंड करतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या राउंडमध्ये कॉलेज भेटायलाच हवं होतं. मी जस्ट एक मेसेज टाकला आहे आणि त्याला पिन पण केलाय. हा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. त्यांना कंपल्सरी हे भेटू शकतं. 289 वरती तुम्ही प्रायव्हेट जर कॉलेज जर चूज केलं असतं, हर्ष कोण आहे? हर्ष. तर यामध्ये तुम्हाला कॉलेज 100% भेटलं असतं. बट तुम्ही प्रायव्हेट कॉलेज न टाकता गव्हर्नमेंट कॉलेज जर टाकलेले असेल, तर तुमचा प्रिफरन्स कमी झालेला असणार 100%. 298 गर्ल्स BMS मिळेल का? तुम्ही आता चॉईस फिलिंग न्यू कॉलेजेसमध्ये चॉईस फिलिंग केली असते, तर तुम्हाला कॉलेज भेटलं असतं. नेक्स्ट राउंडचं कुठलंही कन्फर्मेशन नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, जर नेक्स्ट राउंड जर झाला, तर तुम्हाला आम्ही अपडेट करू. थँक सो मच. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स जर असतील, तर तुम्ही आमच्या टोल फ्री नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 267067 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळं क्वेश्चनचे आन्सर दिले जातील. अदरवाईज या नंबरवरतीही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक सो मच.